आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। नाशिकमधनं मोठी बातमी टीसीएस प्रकरणासंदर्भातली। टीसीएस धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांच्या उपस्थितीत महत्त्वाची सुनावणी आज पार पडली आहे। गुन्ह्याचे गांभीर्य समोर येऊनही एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने नाशिकच्या कंपनीत थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भेट का दिली नाही, असा संतप्त सवाल रहाटकरांनी केलाय। आयोगानं नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, एचआर संबंधित सुविधा, पॉश कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्याचबरोबर टीसीएसच्या सर्व 127 युनिटमध्ये 4 आठवड्यांच्या आत स्वतंत्र अंतर्गत समित्या, सर्वसमावेशक पॉश प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर यंत्रणा तात्काळ राबवण्याच्या सूचना आयोगानं दिल्या। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची सुनावणी पार पडली आहे। विजया रहाटकरांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची सुनावणी पार पडली। त्यानंतर अनेक सूचना करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। टीसीएसच्या सर्व 127 युनिटमध्ये 4 आठवड्यांच्या आत स्वतंत्र अंतर्गत समित्या नेमण्याचं सांगण्यात आलंय, अशा सूचना देण्यात आल्यात। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। प्रांजल, काय काय घडले या सुनावणीमध्ये सविस्तर? कारण आपण जर बघितलं तर देशभर हे संपूर्ण प्रकरण हे गाजतायत आणि याच प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी म्हणजे कालच एक महत्त्वपूर्ण सुनावणी ही पार पडलेली आहे। यामध्ये हे अधिकारी जे ते व्हर्च्युअली खरं उपस्थित होते आणि यामुळे देखील नाराजी व्यक्त करण्यात आली। दरम्यान यात आपण जर बघितलं तर या गुन्ह्याचं गांभीर्य हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील बघता एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने नाशिकच्या कंपनीत थेट कर्मचाऱ्यांशी संवाद का साधला नाही, असा आयोगाने संतप्त सवाल जो आहे तो उपस्थित केला। यासह या संपूर्ण म्हणजे फक्त नाशिकच्याच नाही तर टीसीएसच्या ज्या काही सर्व 127 युनिट्स आहेत, या 27 युनिट्समध्ये 4 आठवड्यात स्वतंत्र अंतर्गत समित्या स्थापन करा, पॉश प्रशिक्षण कार्यक्रम असेल किंवा इतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या राबवा, अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि यात सर्वात विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर राष्ट्रासाठी टाटा समूहाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि याचा आम्हाला आदर आहे, असं देखील महिला आयोगाने नमूद हे केलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक आदर्श संस्था म्हणून पॉश कायद्याच्या तरतुदीचे पालन तुम्ही केलं पाहिजे, असं देखील मत जे आहे ते मांडण्यात आलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल तर घेतलेली आहे। आता टाटा समूहाकडून याबाबत आता कशा प्रकारे अंमलबजावणी ही पॉश कायदा असेल किंवा इतर महिला सुरक्षेबाबत केली जाते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरेल। अगदी, आणि काय काय यात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आलंय, त्यामुळे काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।